काँग्रेसच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात आणि कृषी मंत्र्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येणार आहे। खर तर शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशा देखील यासोबत देखील विविध मागण्या घेऊन या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या दारात या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांनी देखील आंदोलकांना या ठिकाणी रस्त्यावरती रोखलेच आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। नेमक्या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, नेमकं आज आंदोलन काय छेडलं जात आहे हे आपण त्यांच्यासोबत काय सांगाल? एकंदरीत आंदोलन छेडलं जाते काय नेमक्या मागण्या? सर्वप्रथम तर आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, खरंच शेतकरी आज हातबल झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, त्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यामध्ये त्याच्या पिकांना हमी भाव नाही, निसर्गाचा वरती जो त्यांच्यावरती कोप होतो तो वेगळाच आहे। आज ह्या तालुक्यामध्ये कृषी मंत्र्यांच्या गावामध्ये घरासमोर आंदोलन करण्याचं कारण काय की हा तालुका कृषी मंत्र्यांचा आहे। 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी ह्या गावांमध्ये जे 23-24 गावांचा पाणी प्रश्न होता, कोरडवाहू प्रश्न होता, त्याच्यावरती मी स्वतः आंदोलन केलेले होते। तुम्ही त्यानंतर 2 टर्म आमदार झालेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, पण तुम्ही जर स्वतःच्या तालुक्यामधला जर तुम्ही प्रश्न सोडवू शकत नसाल तर तुम्ही राज्याचं काय हित करणार? शेतकरी आज हातबल झालाय, काही करा पण त्यांना मदत करा, त्यांचा 7-12 तुम्ही वचन दिलेलं होतं, तुम्ही आश्वासन दिलेलं होतं सरकारने की शेतकऱ्याचा 7-12 कोरा होईल, तर ते कोरा करा, त्याला जगण्याची एक संधी द्या, उमेद द्या। एवढीच ह्या सरकारकडे आम्ही एवढीच मागणी करा। आणि तुम्ही जर ते करू शकत नसाल, शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नसाल तर सरकारमधून खाली उतरा। काय सांगाल आज आंदोलन छेडताय, काय मागणी? मागणी अशी आहे की अवकाळी पावसाने नुकसान झालं, कृषी मंत्र्यांनी इंदापुरात पाहणी दौरा केला, पण शेतकऱ्यांसाठी कुठलीही दिलासादायक एक गोष्ट बोलली नाही आणि कर्जमाफी फसवी झालेली आहे। कालच पवार साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की जे ऐतिहासिक कर्जमाफी पवार साहेबांच्या काळात झाली, साहेबांनी सुद्धा सांगितलं की दुरुस्ती करणं गरजेचं आहे। म्हणून आमच्या मागण्या, आमच्या शेतकऱ्यांच्या भावना कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीने इथे बसलेलो आहोत। काय आता तुमचं सरकारला काय सांगणं असं, सरकारकडे काय मागणी आहे नेमकी? आमची सरकारकडे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि कृषी मंत्री असताना जर कृषी मंत्री सरकारमध्ये आहेत, मग तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही एकत्र बसून कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत मांडल्या पाहिजे, पण ते कृषी मंत्री मांडताना दिसत नाही। म्हणून आम्ही कृषी मंत्र्याच्या घरावरती मोर्चा आंदोलन काढून त्यांना जागा करण्याचं काम करणार आहोत। आणि जे हेक्टरी आता जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, हेक्टरी 25,000 आणि एकराचं एक फवारणीचं सुद्धा खत येत नाही, औषध येत नाही, तर 25,000 मध्ये हेक्टरी तुम्ही मदत देणार असाल तर शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याचीच वेळ येणार आहे। म्हणून आमची सरसकट मागणी आहे की 2 लाख रुपये तुम्ही नुकसान भरपाई हेक्टरी द्यावी। नक्कीच आज या ठिकाणी सरसकट कर्जमाफीची देखील मागणी होत आहे। काय सांगाल बाबा, एकंदरीत तुमच्या भागात किती शेत आहे, किती शेतीचं नुकसान झालं आणि काय मागणी करताय? आता आमच्या भागामध्ये भरपूर शेती, भरपूर शेतकरी आहेत, परंतु हे सरकार ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस जे आश्वासन देतात की आम्ही कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना कांद्याचा हमी भाव देऊ, त्याची पूर्तता होत नाही। निवडून गेले की शेतकऱ्याला काहीच मिळू शकत नाही। तर आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्याला प्रत्येकी 2 लाख रुपये मदत मिळावी एकरी, अशी आम्ही सरकारला विनंती करू आणि मंत्र्यांना बी करतोय। त्यांनी ते विषय मंत्रिमंडळामध्ये मांडावा आणि शेतकऱ्याचा विषय सोडवा। नक्कीच तुमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर तुमची आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल? ते आता आमचे तालुका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ठरवतील त्याप्रमाणे आम्ही ते करू। काय सांगाल बाबा, तुम्ही सगळे आज या ठिकाणी नामफलक घेऊन उभा आहे, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा अशा प्रकारची मागणी केली जाते, नेमकं काय तुमच्या भावना? खरोखरच आहे ना, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला पाहिजे। विधानसभा लोकसभा इलेक्शनच्या टायमाला तुम्ही सगळे टाव फोडून सांगत होता शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमाफी पूर्ण 7-12 कोरा करू, त्याप्रमाणे सरकार वागलं नाही। देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सरकारमध्ये सगळे मंत्री असं वागत नाहीत, म्हणून खरोखर या सरकारने राजीनामा द्यावा, नाहीतर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा। शेतकरी किती शेतकऱ्याचा कुठल्या पिकाला भाव हमी भाव सांगा ना, कुठल्या पिकाला आहे? शेतकरी मरायला लागला तरी सरकारने कुठल्या तरी एखाद्या का ना धान्याला किंवा कशाला तरी हमी भाव द्यावा ना, हमी भाव द्यायचं नावच नाही घेत सरकार। म्हणून आम्ही आता हा मोर्चा काढलेला आहे, शेतकऱ्यांना खरंच हमी भाव मिळावा आणि न मिळू जवळ शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला हमी भाव देत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन काँग्रेसच्या वतीनं करणार आहोत।
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असेल किंवा शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशा प्रकारचं सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी आंदोलक देखील सांगत आहेत. परंतु याला काय म्हणजे खर्च सरकार असेल की कृषी मंत्री असेल या संपूर्ण आंदोलकांच्या मागण्या देखील कशा प्रकारचं पाहते आणि आंदोलकांना खरंच त्यांच्या मागण्या देखील आजच्या ह्या निमित्तानं मागण्या देखील पूर्ण होते का हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. सुंदर प्रसाद, LS मराठी, इंदापूर.